मुंबईच्या घाटकोपरमधून आज सकाळी समोर आलेली ही बातमी अक्षरशः हादरवून टाकणारी आहे। पहाटेची वेळ, सगळे झोपलेले आणि अचानक टेकडीचा एक मोठा भाग हा घरांवर कोसळतो। काही क्षणातच घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आणि आता या दुर्घटनेत मृतांचा आकडा हा 7 वर पोहोचलाय। घाटकोपर आणि कुर्ला परिसराच्या जवळ असलेल्या चिराग नगर मधील गौसिया चाळ परिसरात बुधवारी म्हणजेच आज 12 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे। प्राथमिक माहितीनुसार जोरदार पावसानंतर टेकडीचा काही भाग हा अचानक खचला आणि त्याचा मोठा ढिगारा हा चाळीतील 2 ते 3 घरांवर जाऊन कोसळला। पण ही घटना नेमकी कशी घडली आणि त्या काही मिनिटांमध्ये तिथे नेमकं काय घडलं हे सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राइम टाइम महाराष्ट्र। मंगळवार रात्रीपासूनच मुंबईत जोरदार पाऊस सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। याच दरम्यान घाटकोपरमध्ये आज पहाटे सुमारे 3:48 आसपास टेकडीचा काही भाग हा अचानक खचला गेला। माती, दगड आणि मोठा ढिगारा थेट चाळीतील 2 ते 4-5 घरांवर कोसळला। सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही घटना पहाटेच्या सुमारास घडली। परिसरातील लोक हे गाढ झोपेत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि काही क्षणातच घरांवर माती, दगड आणि ढिगारा हा कोसळला गेला। सुरुवातीला काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची माहिती समोर आली, मात्र बचाव कार्य जसजसं पुढे जात गेलं तसतसा मृतांचा आकडा हा वाढतच गेला। सुरुवातीला 2 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती होती, त्यानंतर हा आकडा 6 आणि आता 7 वर जाऊन पोहोचलाय। आणखीन काही नागरिक या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता देखील असल्याने बचाव कार्य अजूनही सुरूच आहे। घटना समजताच मुंबई अग्निशमन दल, NDRF, पोलीस आणि महापालिकेची पथकं ही तातडीने घटनास्थळी पोहोचली। अरुंद रस्ते आणि घरांची रचना यामुळे मोठी यंत्रसामग्री ही घटनास्थळी पोहोचणं ही एक आव्हान बनलं होतं। त्यामुळे बचाव पथकांना काळजीपूर्वक ढिगारा हटवत पुढे जावं लागतंय। ढिगाऱ्याखाली कोणी जिवंत आहे का हे शोधण्यासाठी आधुनिक उपचारांचीही मदत घेतली जाते। ड्रोन आणि शोध उपचारांच्या मदतीने परिसराची पाहणी केली जाते। प्रत्येक मिनिट हा महत्त्वाचा असल्यामुळे बचाव पथकांकडून शक्य तितक्या वेगाने काम सुरू आहे। या दुर्घटनेत काही जण जखमी देखील झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि गरज असल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मुसळधार पावसामुळे मुंबईतील डोंगर उतार आणि दरडग्रस्त भागांमध्ये धोका वाढतो। मुंबईच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्यातही मुसळधार पावसाच्या काळात डोंगर उतारांवरील भूस्खलनाचा धोका वाढत असल्याचं नमूद करण्यात आलंय। या घटनेनंतर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो की ही दुर्घटना आता नेमकी झाली कशामुळे। सध्या उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार सातत्याने सततच्या आणि जोरदार पावसानंतर टेकडीचा काही भाग हा खचल्याचं सांगितलं जाते। मात्र नेमकं कारण काय, त्या ठिकाणची परिस्थिती काय होती आणि दुर्घटना टाळता आली असती का, याबाबतचा अंतिम निष्कर्ष अधिकृत तपासानंतरच हा स्पष्ट होईल, समोर येईल। त्यामुळे सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे दावे किंवा अफवा पसरवण्यापेक्षा अधिकृत माहितीची वाट पाहणं महत्त्वाचं आहे। या घटनेनंतर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांसमोर आणखीन एक मोठा प्रश्न उभा राहिलाय, तो म्हणजे धोकादायक डोंगर उतारांजवळ राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचं नेमकं काय। पावसाळ्यात अशा भागात राहणाऱ्या लोकांसाठी प्रत्येक मुसळधार पाऊस ही एक नवीन चिंता असते। त्यामुळे केवळ दुर्घटना घडल्यानंतर मदत कार्य करण्यापेक्षा धोकादायक भाग आधीच ओळखून त्याच्यावरती नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवणं, डोंगर उतारांची तपासणी करणं आणि आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था करणं हे तितकंच गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे। तसेच भाजपचे स्थानिक आमदार राम कदम यांनीही एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार मुलुंड ते चांदिवली या भागात मोठा डोंगराळ परिसर आहे आणि अशा ठिकाणी संरक्षक भिंती उभारण्यासाठी अधिकृत असा निधीची गरज आहे। मात्र फक्त भिंती बांधून प्रश्न सुटणार नाहीये, तर धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी सरकारने ठोस असा निर्णय घ्यायला हवा असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर अनधिकृत झोपड्या वाढू नयेत आणि महापालिका, कलेक्टर व म्हाडा यांच्यात योग्य असं समन्वय असावा अशीही त्यांनी यावेळी अपेक्षा व्यक्त केली आहे। कारण खबरदारी वेळेआधी घेतली तर अशा दुर्घटना या टाळता येऊ शकतात। दरम्यान या दुर्घटनेची माहिती मिळताच विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनीही घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली आणि सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती घेतली। घटनास्थळी प्रशासनाचे अधिकारी, पोलीस आणि बचाव पथकांशी त्यांनी चर्चा केली। तसेच मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही घटनास्थळी लगेच भेट देऊन बचाव कार्याची पाहणी केली आहे।
प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून मृतांच्या वारशांना महापालिकेकडून 3 लाखांची मदत देखील जाहीर करण्यात आली आहे. मात्र अशा घटना या वारंवार होताना पाहायला मिळतात. त्यामुळे धोकादायक इमारती, डोंगर, उतारांच्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचे इशारा देणं किंवा जागांची वारंवार पाहणी करणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला या संपूर्ण घटनेबाबत काय वाटतं? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.